फलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। तुम मेरी राखो लाज हरी, 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 तुम मेरी राखो लाज हरी। तुम जानत सब अंतरयामी, तुम जानत सब अंतरयामी, करनी कछु ना करी, तुम मेरी जानो लाज हरी, तुम मेरी राखो लाज हरी। अवगुण मोसे बिसरत नाही, अवगुण मोसे बिसरत नाही, अवगुण मोसे बिसरत नाही, अवगुण मोसे बिसरत नाही, पलचिन घरी रे घरी, तुम मेरी राखो लाज हरी, तुम मेरी राखो लाज हरी, तुम मेरी राखो लाज हरी। सूर्य पतित को बेगी उदारो, सूर्य पतित को बेगी उदारो, अब मेरी नाव भरी, अब मेरी नाव भरी, तुम मेरी राखो लाज हरी, तुम मेरी राखो लाज हरी। तुम जानत सब अंतरयामी, करनी कछु ना करी, तुम मेरी राखो लाज हरी, 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 तुम मेरी राखो लाज हरी। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सर्व ग्रामस्थ सदभक्त वासनिक वृंद, माता भगिनी, पंचकृषीतील सर्व युवक कार्यकर्ते, उपस्थित संत समुदाय, सर्व चरणश्रेष्ठ अध्यात्मनित्य असलेली मंडळी, श्रीमद भागवताचे या ठिकाणी रसपान होत आहे। या ठिकाणी श्रीमद भागवत कथावाचक परमश्रद्धेय चिरडे बाबाजी आपल्या उदार आणि आधारभूत असलेल्या अधरामृत पाराने पुनीत झालेल्या अशा त्या वाणीला या ठिकाणी प्रस्तुत करत आहेत।
ज्यावेळेस ही पत्रिका आली आणि बघितलं, त्याच्यामध्ये त्रिकाळ अवसर लिहिलेला होता. सकाळी ज्ञानाचा योग, दुपारी ज्ञानाचा योग आणि संध्याकाळी हा ज्ञानमेळा कीर्तनाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित होऊन आपल्या सर्वांना सेवा देत आहे. एका व्यक्तीने पत्रिका बघितली आणि म्हटलं की बाबा, आम्ही सप्ताह घेतो आणि त्या सप्त्यामध्ये संध्याकाळचं कीर्तन असतं. दिवसभर लोक काम करतात, संध्याकाळचं कीर्तन ऐकतात, ती शिदोरी घेऊन दिवसभर थोडंफार त्याच्यावरती चर्चा करतात आणि दुसऱ्या दिवशी परत कीर्तनाला येतात. असा कालापर्यंत सप्ताह चालतो. परंतु हा मी पहिल्यांदा सप्ताह बघितला की याच्यामध्ये त्रिकाळ अवसर आहे, 3 वेळेस ज्ञानदान आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ. म्हणजे बाबा, जेवढी भोजनाची गरज आवश्यक असते तेवढी भजनाची पण. मग भोजन त्रिकाळ होत असेल तर भजनाला त्रिकाळ करायला काय हरकत आहे? त्याच्यामध्ये अपवाद सोडा की आता 100च उपस्थित आहे, संध्याकाळी 1000 असतील, भोजनाच्या वेळ जास्त असतील, हा अपवाद आहे. परंतु म्हटलं बाबा, ज्या व्यक्तीला 30 ते 40 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये नव्हे, माळवा पंथामध्ये नव्हे, अनेक संप्रदायामध्ये आपली छवी निर्माण करून आपल्या ज्ञानाला 30 ते 40 वर्षापासून जे प्रत्येकाच्या मनामध्ये पचवत आहे, त्या व्यक्तींचा हा उपक्रम असल्या कारणानं त्रिकाळ काय 24 तास सुद्धा, अष्टप्रहर सुद्धा या ठिकाणी जर ज्ञानदान झालं तरी तिथली भक्त मंडळी, तिथले सद्भक्त ऐकायला येतीलच, तयार असतीलच, यात संशय. असा हा सोहळा या ठिकाणी पार पडत असताना परमपूज्य, परमादरणीय, परम श्रद्धेय, विगत स्पृह असलेले मम श्रद्धास्थान गुरुवर्य तुल्य, गुरुवर्य समान, गुरुवर्य परमपूज्य परमादरणीय बाबाजी यांच्या हा कल्पनेतून, यांच्या हा प्रेरणेतून, यांच्या ह्या मानसपटलावरून, भक्तिभावातून हा उपक्रम या ठिकाणी सादर होतोय. श्रीमद भागवत कथा हे भगवान गोपाल परमात्म्याचं संपूर्ण असं विवेचन आहे. संपूर्ण बाललीलापासून यथासांग असं वर्णन व्यासांनी सुखदेवापर्यंत, परीक्षितापर्यंत हे वर्णन यथासांग पोहोचवलेलं आहे. आणि ते 5000 वर्षापासून महाराष्ट्राच्या, विदेशाच्या, जगाच्या जनमानसाच्या मानस पटलावरती हे श्रीमद भागवताचे बोबडे बोल, हे श्रीमद भागवताचे श्रीचरण, त्या गोपालाचे, गोविंदाचे, कन्हैयाचे बालचरण प्रत्येकाच्या मनामध्ये रुंजू घालत आहेत. त्याच श्रीमद भागवतामधला बाबांनी मला आज्ञा केली आणि त्या आज्ञेतून, प्रेरणेतून सुचवल्याप्रमाणे वेणुगीत हा एक भाग आहे. दशमस्कंदाच्या 21व्या अध्यायामध्ये वेणुगीत नावाचं गीत गवळणींच्या द्वारे, गोपिकांच्या द्वारे गायला गेलेलं आहे. या गवळणी सादर करत. हो हो हो, सुरुवात प्रस्तावित करतो. हे वेणुगीत कुठल्या माणसावरती नाहीये, कुठल्या चल व्यक्तीवरती नाहीये, कुठल्या चालणाऱ्या बोलणाऱ्या व्यक्तीवरती नाहीये. ते एका पोकळ बांबूच्या पायावरती लिहिलेलं वेणुगीत आहे. आणि ती एक भक्ताची कल्पना, भक्ताच्या द्वारे त्या वेणूला प्रस्तुत कशा पद्धतीने केलेला आहे हे या वेणुगीताच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे. वेणू 3 प्रकारच्या आहेत. कृष्णाकडे 3 प्रकारच्या वेणू होत्या. पहिली होती मुरली. ती मुरली गायांना आकर्षित करण्यासाठी, थोडासा ऐकू कमी, गायांना आकर्षित करण्यासाठी ती मुरली असायची. दुसरी वेणू होती. गोपिकांना आज रास रचायची आहे की नाही ह्या त्या वेणूच्या संकेतावरून कळायचं. ज्यावेळेस भगवान गोपाल कृष्ण वेणू वाजवायला सुरुवात करायचे, गोपिकांना कळायचं की आज महारास आहे की नाही आहे. आणि तिसरी असायची वंशी, जे श्लोकाच्या प्रथम चरणामध्ये आलं की वंशी विभूषित करा नवनीर दाभा. तर ही वंशी ही समस्त जंगलामधील पशु पक्षी आणि समस्त जे चल अचल वृक्ष आहेत, लता आहेत, वल्ली आहेत, कुंज गली आहेत, त्यांना आकर्षित करण्यासाठी ही वंशी असायची. अशा 3 प्रकारच्या वेणूंमधून कृष्ण आपला आपला संकेत कळवायचे, कृपा प्रसाद कळवायचे, अधरामृत प्रसारित करायचे. आणि अशी ही वेणू भगवान गोपाल कृष्ण ते भंगी राहून त्या ठिकाणी वाजवायचे. ह्या वेणुगीतातला एक श्लोक
पूर्ण तासभर आपल्याला त्याच्याशी संवाद साधणार आहे. बर्हापीडं नटवर वपू कर्णयो कर्णिकारं बिभ्रदवास कनककपिशं वैजयन्तीं च मालां रन्ध्रार्वेणोर्धरसूदया पूरयन् गोपवृन्दे वृन्दान्यं स्वपदगमनं प्राविशद्गीतकीर्ती. बर्हापीडं नटवर्णपो. आपण आता ह्या श्रीमद भागवताच्या अंतर्भूत असलेला भगवान गोपालकृष्ण आपल्याला डोळ्यासमोर उभा करायचा आहे. वेणुगीत वास्तविक बघता एक कल्पना आहे, त्या बासरीच्या द्वारे प्रगट केलेली एक भक्तांची कल्पना आहे, गोपिकांची गवळणींची कल्पना आहे. ती कल्पना सुद्धा भगवान गोपालकृष्णाच्या प्रतिमेतून, त्याच्या वर्णनातून आपल्याला आपल्या डोळ्यासमोर साकार करायची आहे. आपल्या डोळ्यासमोर ती आपल्याला समजली पाहिजे की कशा प्रकारे त्या गवळणींनी कल्पना केली. आणि ती कल्पना पण समजण्यासारखी आहे, समजून घेण्यासारखी, स्मरण करण्यासारखी आहे. बर्हापीडं नटवर्णपो. बर्हा म्हणजे मोरपंखाला म्हणतात, अपीड असं श्रीमुकुटाला म्हणतात. नट वर वपू. नट म्हणजे एखाद्या नटासारखा तो भगवान गोपालकृष्ण त्रिभंगी उभा राहिला. सकाळी सकाळी काय व्हायचं, ही मंडळी सगळी गोपाळ आणि सवंगड्यासह ही वृंदावनामध्ये जायची. हे सखा कोणते कोणते आहेत? सखा 21 प्रकारचे सखा आहेत. त्यांची नावं खूप वेगवेगळ्या पद्धतीची आहे की मधुमंगल, सुबाहू, सुबल, भद्र, सुभद्र, मणिभद्र, भोज, तो कृष्ण, वरुथ, श्रीदामा, सुदामा, मधुकुंड, अर्जुन, विशाल, रसगल, मकरंद, सदानंद, चंद्रहास, बकुळ, शारद आणि बुद्धिप्रकाश असे 21 प्रकारचे कृष्णाचे मूल सवंगडी आहेत, मुख्य सवंगडी आहेत. या मित्रांसोबत कृष्ण गोकुळामधून निघाले आणि वृंदावनाच्या त्या जंगलामध्ये त्यांनी प्रवेश केला. या श्लोकामध्ये दुसरा शब्द आलेला आहे की कनक कपिशम. कनेरचं जे फूल आहे ते गोपाल कृष्ण एका डाव्या बाजूच्या कानामध्ये लावायचे. गवळणींना त्या फुलाच्या दिशेवरून कळायचं की आज वृंदावनाच्या ह्या गल्लीमध्ये किंवा ह्या भागामध्ये, ह्या जंगलामध्ये गोपाल कृष्ण जाणार आहे. उजव्या भागाला जर उजव्या बाजूच्या कानामध्ये जर लावलेलं असेल तर त्या गवळणींना तिथून समजायचं की आज ह्या गल्लीमध्ये जाणार आहेत, आज ह्या जंगलामध्ये गाया चरायला भगवान गोपाल कृष्ण आहे, जाणार आहे. अशा पद्धतीनं तो भगवान गोपाल परमात्मा त्या तिकडून गोकुळातून आपल्या सवंगड्यांना घेऊन निघायचा. हे सर्व सवंगडी त्या गोवर्धनाच्या पायथ्याशी एकत्र व्हायचे. चरित्र नीट समजून घ्या. भगवंत साक्षात समोर उभा राहायला पाहिजे. जर अंतःकरण द्रवित होणार असेल, अंतःकरण समजून घेणार असेल, अंतःकरणामध्ये कुठेतरी त्या परमात्म्याविषयी, ईश्वराविषयी भाव जागृत असेल तर साक्षात परमात्मा तुमच्या समोर कल्पनेच्या स्वरूपात, भावाच्या स्वरूपात उभा राहू शकतो. मंडळी, ही गोपाल मंडळी ज्या ठिकाणी गोवर्धनाच्या पायथ्याला बसली तिथं यांनी 10-11 वाजेपर्यंत, 12 वाजेपर्यंत गायकांना चांगलं थोडंफार फिरवलं, खेळ खेळला आणि खेळानंतर आता ही मंडळी गोपालकृष्णाच्या धर्मपूर संगीतासाठी लालयित झालेली होती. गोपाळांचा त्या ठिकाणी गोपाल काला व्हायचा, पण तो गोपाल काला या मुरली वादनानंतर व्हायचा. भजन करून भोजन करणारी ही मंडळी होती. भोजन केल्यानंतर भजन करायला आजची माणसं तयार जरी असली, आजची माणसं ह्या पद्धतीने जरी करत असली, परंतु ते गोपाल बाल असून सुद्धा, लहान असून सुद्धा पहिली भजन ऐकायचे आणि नंतर भोजन करायचे. आणि असा हा त्रिभंगी असलेला परमात्मा त्या ठिकाणी उभा राहायचा. गोपाल कृष्ण तिथं उभा राहिलेला आहे. सर्व सवंगड्यांचं रिंगण धरून त्या ठिकाणी उभा राहून हळुवारपणे त्यांनी आपल्या कमरेला खोवलेली जी बासरी होती ती बासरी हळुवारपणे काढली, हळुवार हातामध्ये घेतली, तिच्याकडे बघितलं, तिला एक प्रकारे दृष्टीभूत केलं, तिचं आचमन केलं आणि हळूच आपल्या आदरांवरती, ओठांवरती ठेवली आणि त्याच्यामधून एक निनाद सुरू व्हायला लागला. नाद ब्रह्माची ती आरोळी. सारे वृंदावन में निनाद उठ चुका है मुरली का. सारे वृंदावन में एक लहर उठ गई कि वृंदावन बिहारी लाल ने आज बंसी बजाई है, वंशी बजाई है, मुरली बजाई है. आणि निनाद उठल्यानंतर सभी व्याघ्र, सभी गोपाल, सभी गौवे, गाय, कौवे, कोयल, पशु, पक्षी, तक की रक्ष लता, बल्लिया, कुंज गलिया, वहां तक मुरली सुनने के लिए मंत्रमुग्ध होकर कान देकर खड़ी हो. ह्या पद्धतीनं वेणू तिथं सुरू झाला
आणि तो वेणुनाद ऐकण्यासाठी समस्त ब्रह्मांड समस्त वृंदावन जन ब्रजभूमी 84 क्रोश ब्रजभूमी आहे. ती 84 कोस इकडं पार त्या अलवर आणि राजस्थानच्या बऱ्याचशा भागापर्यंत अशी 84 कोसाची ती ब्रजभूमी. त्या ब्रजभूमीमध्ये भगवान गोपाल कृष्णांच्या त्या नाद लहरी पांगायच्या. शेवटी ब्रह्म आहे, तो ब्रह्मलीन आहे, ब्रह्म पूत आहे. त्या ब्रह्म्याचं वादन म्हणजे नाद ब्रह्माच्याही पलीकडे आहे. तो नादालाही ब्रह्म करून टाकू शकतो. कानाने ऐकणं ही कानाची पूजा आहे, डोळ्याने बघणं ही डोळ्याची पूजा आहे, तोंडाने बोलणं ही तोंडाची पूजा आहे, वाक पूजा ज्याला म्हणता येईल, आणि मनाने पूजन करणं हे मानस पूजा आहे. गवळणींनी खऱ्या अर्थाने मानस पूजा केली. आणि जसा तो गवळणींना तो आवाज गेला, त्या आवाजामध्ये कोणी पाणी भरत होतं, कोणी पानवठ्यावरती होतं, कोणी गोठ्यावरती होतं, कोणी बाळांना स्तनपान करत होतं, कोणी स्वयंपाक करत होतं, कोणी गवळणी दूध दहीचं विरजन लावत होते, कोणी मंथन करत होतं, कोणी नवनीत काढत होतं, कोणी स्वयंपाकामध्ये रत होतं. अशा पद्धतीनं प्रत्येक जण आपापल्या व्यापारामध्ये आपापल्या कामामध्ये मग्न असताना या गोवर्धन गिरिराज धरण श्री गोपाल कृष्णाने मुरली वाजवली. त्या मुरलीचा वेद श्रीमद भागवतात नव्हे, श्रीमद भागवताने वर्णन जरी केलेलं असेल तो आतापर्यंत 5000 6000 वर्षापर्यंत सुद्धा जसाचा तसाच आहे. महाराष्ट्रातील संतांना सुद्धा 16व्या शताब्दीमध्ये 17व्या शताब्दीमध्ये उत्तर भारताच्या संतांना सुद्धा ह्याच भक्ती कालामध्ये या मुरलीला वेळ लावलं. बंधूंनो, त्याच वेळामध्ये अजित कडकडे कडकडतात, वेणुनादे गोवर्धन राजे, वेणुनादे वेणुनादे गोवर्धन गाजे, वृंदावनी वेणु वाजे, वृंदावनी वेणु वेणु कवनाचा माय वाजे, ओ वेणु कवनाचा माय वाजे, वृंदावनी वेणु वाजे, वृंदावनी वेणु. संत नामदेवांना वाटलं की आता आपण तरी कुठं या वेणूच्या नादी लागलं नाही पाहिजे. ती वेणूच तितकी मधुर आहे, ती वेणूच तितकी रसबाईत आहे. म्हणून नामदेव सुद्धा म्हणतात की ऐकुनी वेणूचा नाद. गोदावरीबाई मुंडे यांनी खूप सुस्वर असा आवाजामध्ये ह्या भजनाला गवळणीला गायलेला आहे. लागला नामाचा छंद, लागला नामाचा छंद, ऐकुनी वेणूचा नाद, निघाली लगबग पाण्याला, निघाली लगबग पाण्याला, रिकामा घेऊनिया डेरा वाटेत, अडवी गोविंद वाटेत, अडवी गोविंद, ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा. समस्त वृंदावन जन, समस्त गोकुलवासी, समस्त मथुरावासी त्या वेणुनादामध्ये आपल्या भावाला मानसाला मनाला लुप्त करून बसलेले आहेत. सर्व समस्त भूमंडळाचं जे मन आहे त्या वेणूच्या लहरीमध्ये. मग आता त्याच्यावरती चर्चा सुरू झाली. ती चर्चा म्हणजे खऱ्या अर्थानं वेणुगीत आहे. ह्या गवळणी एकत्र आता झाल्या, त्या आतापर्यंत त्या लहरीचीच वाट बघत होत्या, आवाजाचीच वाट बघत होत्या, त्या स्वराची स्वर ब्रह्माची वाट बघता बघता अचानकपणे ज्यावेळेस मुरलीचा सुस्वर त्यांच्या कानी पडला, त्यावेळेस त्या गवळणींनी चर्चा करायला सुरुवात केली. अरे सखी, नेमकं काय झालं असेल? ह्या वेणूचं एवढं पुण्य तरी काय हो? बघा ना, आपल्यापेक्षा प्रिय आहे हा कृष्ण. गोकुळामध्ये वृंदावनामध्ये राहून कधी आपल्याशी बोला नाही, कधी यांनी प्रेमळ संवाद साधला नाही, आणि हा वेणूला 24 तास आपल्या जवळ ठेवतो. त्यावेळेस एक सुंदर अशी गोपी म्हणते की बाबा तसं काही नाहीये, तिनं तेवढं पुण्य केलेलं आहे. नेमकं पुण्य नेमकं काय केलं? पुण्य करायच्या अगोदर तिनं खूप कष्ट केलं. कुठेतरी जंगलामध्ये ही वेळूच्या स्वरूपामध्ये तयार झाली.
वेणू हा शब्द शेवटचा तिच्या जीवनामध्ये बदलला असेल, ळचा न झाला, परंतु त्याच्या पाठीमागचा इतिहास जर बघितला, तिची पराकाष्ठा बघितली, तिची साधना जर बघितली, तर आपल्या लक्षात येईल की वेणूने किती कष्ट केले. तर ती कुपी म्हणते की तिला तेवढा पराक्रम केलेला आहे, तिनं कष्ट घेतलेला आहे, तिनं स्वकष्टार्जित हे कृष्णाचं चरण कमल अधरामृत तिला लाभलेलं आहे. कुठेतरी जंगलामध्ये ती तयार झाली, वेळू तयार झाला, आणि त्या वेळूनी कुठेतरी एक वेणू तयार करणारा, मुरली तयार करणारा त्या ठिकाणी गेला. त्यांनी एक चांगला वेळू बघितला, बांबू बघितला, त्या बांबूला तोडलं, तोडल्यानंतर त्याचे तुकडे तुकडे केले, वेणू सारखे तुकडे करून त्यांनी त्याच्यावरती तप्त अशा सळयांनी त्याला छिद्र पाडले. तप्त अशा सळयांनी त्याला छिद्र पाडले. आणि मग ती 7 स्वराची वेणू, कुठली 9 स्वराची वेणू, कुठली 12 स्वराची वेणू त्या ठिकाणी तयार झाली. एवढं सोपं नाहीये भगवंताच्या चरणाजवळ जाणं. अशा पद्धतीने ती वेणू त्या ठिकाणी जाते आणि साक्षात भगवंत तिला आचमन करतात. साक्षात भगवंत तिला उठता बसता जागता स्पर्शन श्रवण स्पर्शन भक्तांनी सगळीकडे त्यावेळेस ती वेणूला ते बघत असतात, जवळ बाळगतात, तिला झोपताना सुद्धा विसंबत नाही. एवढं तिचं पुण्य आहे. आणि ज्या वेळेस भगवंताला लहर आली, ज्यावेळेस प्रसन्नता रूप काहीतरी द्यायची इच्छा झाली, समस्तांना सर्व चराचराला द्यायची इच्छा झाली, त्यावेळेस भगवंत हळुवार बासरी काढतो, हळुवार आपल्या अधरांवरती ठेवतो आणि हळुवार त्याच्यामध्ये फुंकर घालतो. अधरामृत म्हणजे श्री वल्लभाचार्य याचं खूप सुंदर वर्णन करतात की अधरम मधुरम. त्याच्यामधून मधुर संगीत निघायचं कारण काय की त्याच्या ठिकाणी असलेली मधुरता, त्या ओठांच्या ठिकाणी असलेली मधुरता, कृष्णाच्या ठिकाणी असलेली मधुरता, कन्हैयाच्या ठिकाणी असलेली मधुरता, त्याच्यामधून जो वेणूच्या द्वारे स्वर निघतोय तो पण सुमधुर निघतोय. आणि कृष्णाने जी फुंकर मारलेली बंधूंना हळुवार मारलेली, हळुवार फुंकर लक्षात येईल. ती हळुवार फुंकर मारल्यामुळे त्याच्यातून स्वर निघाला, निनाद निघाला. ती भस्कन मारलेली फुंकर नाही, जोरात मारलेली फुंकर नाही, हळुवार. ती फुंकर किती मारायची हे समजलं पाहिजे. तर कृष्णाला ती फुंकर मारणं जमलं म्हणून समस्त जन त्याच्या पाठीमाग आजपर्यंत पडलेलं आहे. आपल्याला फुंकर मारता येत नाहीये, म्हणून फुंकर तर मारायची आपल्याला सवय आहे, जीव जातीचा जो स्वभाव आहे, आपण फुंकर मारतो. पण ती फुंकर आपली बासुरी मधली नसते, कुणाच्या दुःखावरची नसते, कुणाच्या डोळ्यामध्ये कचरा गेलेली ती फुंकर नसते. आपल्या फुंकरी वेगळ्याच असतात. आपण तंबाखू मळल्यानंतर खाली जो चुरा राहतो त्याच्यासाठी फुंकर मारतो. ज्याला त्याच्याही पुढे निघायची इच्छा आहे, त्याला फुंकायला बासुरी भेटली नाही म्हणून बंधूंनो, तुमच्या माझ्यासारख्याच मायमावल्यांनी, कोणीतरी दादांनी, शेठ सावकारांनी, कोणी साहेबांनी स्वतः बासरी वाजवायला भेटली नाही, फुंकर मारायला भेटली नाही म्हणून बिड्या फुंकायला सुरुवात केली, सिगरेट फुंकायला सुरुवात केली. आणि त्याच्यामधून निघणारा स्वर निघायला पाहिजे, पण त्यातून धूर निघाला. आणि धूर निघाल्यामुळे झालं काय बंधूंनो, लक्षात घ्या की हृदय जळायला लागले, कलिजे जळायला लागले, छाती जळायला लागली. आणि म्हणून आपली जे फुंकर आहे त्यातून माणसं आपल्यापासून दूर व्हायला लागली. आपली फुंकर माणसांना दूर करणारी फुंकर आहे, आपली फुंकर हृदयाला जाळणारी फुंकर आहे. आणि दादा कन्हैयाचे फुंकर हृदय रोग शांत करणारी आहे. ती फुंकर ऐकल्यानंतर, तो लहरी ऐकल्यानंतर, ते नादब्रह्म ऐकल्यानंतर, त्या वेणूचा स्वर ऐकल्यानंतर शांत होतात. आणि समस्त ते काम जे हातामध्ये घेतलेले त्या कामाला सोडून त्या भगवंताच्या चरणाजवळ, त्या भगवंताच्या पदकमलाजवळ जाण्याचा मानस धरून आपली कामं करतात. हेच तर खरं स्मरण आहे. भगवंताला आठवणीमध्ये ठेवून जर तुम्ही काम करत असाल तर वेगळी तुम्हाला माळा पकडायची गरज नाही, वेगळी तुमच्या हातामध्ये गाठी असणं गरजेचं नाहीये, वेगळं तुमच्या हातामध्ये पारायणाचं पुस्तक असणं गरजेचं नाहीये, वेगळं तुम्ही कुठेतरी पाठ पारायण केले पाहिजे, भगवद्गीतेचे 18 अध्याय वाचले पाहिजे हे गरजेचं नाहीये. पण तो 18 अध्यायाचा गीता ग्रंथ तुमच्या कामामध्ये तुम्ही एक एक श्लोकाने जरी म्हणत असाल तर वेगळेपणाने तुम्हाला पारायण करायची गरज नाही.
तुम्ही ज्यावेळेस तल्लीन होता, ज्यावेळेस तुम्ही त्याच्याशी एकरूप होता, त्यावेळेस तुम्हाला वेगळं असण्याची दाखवायची गरज नाहीये. आपण एकत्र होत नाही म्हणून आपल्याला सप्ताह आयोजित करावा लागतो, आपल्याला प्रवचन आयोजित करावं लागतात, पारायण आयोजित करावं, कारण आपल्यामध्ये एकत्रितपणा आपण आपल्या संसाराला दिलेला आहे, आपण आपल्या कर्माला दिलेला आहे. तशी वेणू नाहीये. तिची जी पराकाष्ठा, जीवनाची जी पराकाष्ठा आहे, संघर्ष आहे, तिला सळाईचे गरम टोक सुद्धा सहन केले, सवयीचे घाव सुद्धा सहन केले आणि आपल्यामध्ये छिद्र पाडून घेतले. एवढी सहनशीलता तिच्यामध्ये कशासाठी, तिला तो विवेक का धरला, तिच्यामध्ये का आली? त्या भगवंताच्या, गोपाल कृष्णाच्या आधाराला प्राशन करण्यासाठी, त्याचा तो रस स्वीकारण्यासाठी, त्याचं सानिध्य स्वीकारण्यासाठी त्यांनी एवढं कष्ट सहन केलं, एवढा त्रास सहन केला. याच्यासाठी केला होता अभ्यास. शेवट चांगला झाला पाहिजे. तुमचं निघणं कितीही वाईट असू द्या, तुम्ही कितीही दुर्बल परिस्थितीमधून आलेले असू द्या, संघर्षमय परिस्थितीमधून आलेले असू द्या, पण तुमचा शेवट कशा पद्धतीनं होतो. एखादी मुलगी आणि मुलगा कुणी अभ्यास करत असेल, त्याला शाळेला दप्तर नाहीये, त्याला शाळेला पुस्तकं नाहीये, त्याला घालायला चपला नाहीये, 10वीच्या वर्गापर्यंत जातो, 12वीच्या वर्गापर्यंत जातो, तशाच फाटक्या अवस्थेमध्ये एका शर्टाला धुवून दुसऱ्या दिवशी तेच घालतो. अशा दयनीय परिस्थितीमध्ये तो अभ्यास करतो, कुठंतरी ग्रॅज्युएट होतो, पोस्ट ग्रॅज्युएट होतो, कुठं IAS चा अभ्यास करतो, IPS चा अभ्यास करतो, MPSC करतो, UPSC करतो. आणि एक वेळ अशी येते की त्याच्याकडे कुठेतरी लाल दिव्याची गाडी येते, निळ्या दिव्याची गाडी येते, त्याला 4-10 लोक सलाम करतात आणि तो त्या रुबाबामध्ये आता तो हजारो कपडे घेऊ शकतो, हजारो चपला घेऊ शकतो, हजारो गाड्या घेऊ शकतो, हजारो रुपयांची उधळण तो करू शकतो. एक 10 वर्ष 5 वर्ष केलेलं तप जीवनामध्ये एक अत्युच्च पदाला माणसाला नेत असतं. म्हणून या ठिकाणी भूतपूर्व अशा तरुण मुली दिसतात मला. अभ्यास करताना भगिनींनो कधी लाजायचं नाहीये, कपडे नसताना कधी लाजायचं नाहीये, वस्तू नसताना कधी लाजायचं नाहीये. त्या आज नसलेल्या वस्तू उद्या तुमच्या समोर मॉल सारखे, ढिगाऱ्यासारखे तुमच्या समोर पडलेले असेल, तुम्ही ज्याच्यावरती पोट ठेवाल ती वस्तू तुमची असेल. फक्त आज केलेला संघर्ष, हा संघर्ष तुम्ही जपायला शिका, समजायला शिका आणि स्वीकारायला शिका. जरी तुमच्याकडे भरपूर असलं तरी त्या भरपूरतेमध्ये कमी वापरायला शिका. आज जर तुम्ही कमी वापरलं तर उद्या तुम्हाला, आज तुम्ही 10,000च्या मोबाईल साठी रडत असाल, 10,000च्या मोबाईल साठी, 5,000च्या मोबाईल साठी हट्ट करत असाल, परंतु अशी काबिलियत बनवा, अशा पद्धतीने स्वतःला सिद्ध करा की जेणेकरून उद्या जे पण त्यावेळेस वर्जन असेल, जे पण त्यावेळेस लेटेस्ट मॉडेल असेल, ते तुम्हाला तुम्ही घेऊ शकाल. अशा पद्धतीने तयारी ठेवायची. अशी साधना तुम्हाला जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर तुम्ही नक्कीच प्रसिद्ध होता, नक्कीच तुम्हाला काहीतरी जीवनामध्ये अत्युच्च प्राप्त होत असतं. दुसरी गोपी वेणूच्या बद्दल संवाद करते, म्हणते अगं तिला एरवी ही भगवान गोपाल कृष्णाने जवळ का केलं माहिती का, की तिच्यामध्ये खाल्या आतून पोकळी आहे, तिच्यामध्ये कपट नाही. तो जो बांबू आहे, तो वेळू आहे, तो आतून पोकळ आहे. या नुसत्या खुंकरला स्वरामध्ये तब्दील करण्यासाठी, परिवर्तित करण्यासाठी तिच्या आतमध्ये पोकळी आहे, म्हणजेच तिच्या ठिकाणी कपट नाही. मोही कपट छलछिद्र न भावा, मोही कपट छलछिद्र न भावा, निर्मल बल जन सोर मोही पावा. भगवंताला सुद्धा तेच प्रिय असतं ज्याच्या ठिकाणी कपट नाही. चित्र तर प्रत्येकाच्या ठिकाणी असतात, दोष प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. चित्र म्हणजे दोष. ज्याप्रमाणे बासरीच्या ठिकाणी चित्र आहे, त्याप्रमाणे दोष प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. पण त्या दोषांना समोर करायचं असतं, त्या दोषांना झाकून ठेवायचं नसतं. ते दोष आपण झाकून ठेवतो, आपण आपल्याला लपवून ठेवतो. एखादी झालेली चूक आपण लपवून ठेवतो, त्या गोष्टीला आपण उजागर करत नाहीये. घरामध्ये आई वडील, आपले स्वतःचे आई वडील असताना सुद्धा आपण त्या गोष्टी त्यांना सांगत नाही. आपण मित्रांना सांगतो, मैत्रिणींना सांगतो, नको त्या व्यक्तीला सांगतो. अचानक 20-22 वर्षानंतर आलेल्या जीवनामध्ये आलेल्या एका तरुण मुलाला मुलगी सांगते, मुलीला मुलगा सांगतो. हे आपसामध्ये त्यांच्यामधलं जे शेअरिंग आहे, की 20-25 वर्ष ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्यांना न सांगता आपण नवीन माणसावरती विश्वास ठेवून त्यांना सांगतो. नाही, आपले छिद्र त्याच व्यक्तीजवळ व्यक्त केले पाहिजे, आपले दोष त्याच व्यक्तीजवळ व्यक्त केले पाहिजे, की त्या दोषांवरती तो पांघरून घालायला शिकेल. ज्ञानाची, त्याच्यावरती सांत्वनेची, त्याच्यावरती समजुतीची, त्याच्यावरती विचाराची फुंकर जो घालणार असेल, त्यालाच आपले छिद्र, आपले दोष दाखवले पाहिजे.
एखाद्या साधकाने आपल्या गुरुजवळ, आपल्या अधिकरणाजवळ, एखाद्या श्रेष्ठाजवळ आपले दोष सांगितले पाहिजे, आपले अवगुण दाखवले पाहिजे. प्रभू मैं अमित दोषों से भरा हूं, नजर नीच कर तेरे आगे खड़ा हूं, जो पूंजी थी संची तो हलाया लुटा कर, क्षमा कर प्रभु मेरे मुझको क्षमा कर, क्षमा कर प्रभु मेरे मुझको क्षमा कर. तर भगवंताजवळ आपल्याला क्षमा मागता आली पाहिजे, आपल्या गुरुजवळ आपल्याला क्षमा मागता आली पाहिजे. नवे नवे आपल्या घरामध्ये जे आपले जन्मदाते आहे त्यांच्याजवळ आपल्याला क्षमा मागता आली पाहिजे. पूर्वीच्या काळाचा महत्व संस्कार होता की पहिल्यांदा आईबापाच्या पाया पडायला का शिकवावं लागायचं मुलांना. त्याचं कारणच हे होतं की घरातून हा वाकायला शिकलेला माणूस जगामध्ये कुठंच नाही वाकला तरी चालेल, पण घरामध्ये याची नम्रता जर असली तर जगाच्या पाठीवरती कुठेही जरी गेला तर याला कधी नम्रतेची वाकायची गरज पडली तर याला पटकन झुकता आलं पाहिजे, पटकन वागता आलं पाहिजे. पण घरामध्ये आकडी असलेली माणसं, हेकडी असलेली माणसं, घरामध्ये टाईट असलेली माणसं, बाहेर समाज मग दोन चार थपडीत दिलं तरी पण हा सॉरी म्हणत नाही, हा क्षमा मागत नाही, आपली चूक मान्य करत नाही. वाकायची सुरुवात तुमच्या मायमाऊल्यांपासून घरामध्ये मुलांना लावा, लेकरांना लावा. घरातून जर ती मुलं वाकत गेली, नम्र होत गेली तर नक्कीच बाहेर. वेणू सुस्वर का झाली? भगवंताने ज्या ज्या ठिकाणी तिला ठेवलं, कमरेला ठेवलं, खाली ठेवलं, त्या ठिकाणी ती वेणू भलेही जड असेल, भलेही अचेतन असेल, तरी पण तिच्यामध्ये चेतनांना, समस्त चलत चेतन जे वस्तू आहे, जागृत जे वस्तू आहे, जीव आहे, प्राणी आहे, त्या सर्वांना मोहित करण्याची ताकद तिच्या तपस्येमुळे तिला प्राप्त झाली आहे. अशा या वेणूच्या लहरी नाद ब्रह्म त्या मयुरांना सुद्धा आवडतात, मोरांना सुद्धा आवडतात. आणि ते मोर तिथं भगवंताच्या चरणावरती, भगवंताच्या जवळ आश्रय धरतात, ठेका धरतात. मागं पुढं मोर चाललेले, एकच मोर नाहीये. मोर फक्त लांडोरीला रिझवत असतो, त्याच्या समोर नृत्य करत असतो. हे मोर वृंदावनामधले असे आहेत की ते भगवान गोपाल कृष्णाला रिझवतात, त्याच्या चरणांचा आश्रय घेतात. आणि त्यातलाच एक मोर समोर येतो की प्रभू तुमची एक नदीच्या कडेला, नदीच्या तीरावरती एक गवळण वाट बघते, माझ्यासोबत चला. भगवंत त्याच्या पाठोपाठ निघतात आणि भगवंताच्या समोर मोर आहे. अचानकपणे एका नदीच्या, यमुनेच्या तीरावरती एक गवळण एकटीच उभी होती. घडा डोक्यावरती घेतलेला आहे आणि घडा घेऊन ती पाणी भरणारच होती. तर साक्षात ज्याचं त्या वृंदावनाच्या वेणूमुळे जिचं लक्ष विचलित झालं होतं, त्या वेणूच्या नादामध्ये ती स्वतःला रममान करून बसलेली होती. आणि तोच विचार करत असताना अचानकपणे कृष्ण कसा दिसत असेल, कसा उभा राहिला असेल, त्याच्या सवंगडी किती असतील, त्याच्या अवतीभोवती कशा काही बसलेल्या असतील, अशा पद्धतीने ती विचारच करत होती. आणि साक्षात गोपाल कृष्ण समोर उभे राहिले, साक्षात समोर उभे राहिले. आणि मग एक साहित्यामध्ये खूप चांगलं वर्णन केलं. मोठी मटकी भरणे जमुना तटकी, मटकी भर गोपी जमुना तटकी. मटकी भरणे जमुना तटकी, ही गोपी मटकी भरण्यासाठी तिथं जमुनामध्ये, जमुनेच्या कडेला उभी आहे. मटकी भर गोपी जमुना तटकी, बिखरी जुल्फे गल पर लटकी, ओ आन मिले तो परी अटकी, न रही घूंघट की. दाद सिर से डाल मटकी तो कटकी कटकी हो गई मटकी. दाद सिर से डाल मटकी तो कटकी कटकी हो गई मटकी. डोक्यावरती तो घागर घेतलेली होती, माठ घेतलेला होता. आणि अचानकपणे मटकी भर जो गोपी जमुना तटकी, बिखरी जुल्फे गल पर लटकी, तोंडावरती तिचे केस आहेत आणि तिच्या डोक्यावरती घुंगट आहे, पदर आहे, स्वतःची ओढणी आहे. आणि भगवंत गोपाल कृष्ण कन्हैया समोर उभा राहिल्यामुळे ती विचलित झाली. मटकी माहिती रटना नटकी. कवी वर्णन करतात की त्या मटकीमध्ये सुद्धा खाली होती तर रटना नटकी, नटवरलाल गोपाल कृष्णाचं त्या मटकीमध्ये सुद्धा स्मरण चाललेलं होतं. ओ आन मिले सो परी अटकी न रही घुंगटकी. ते समोर कृष्णाला बघितल्यामुळे ती विचलित झाली आणि परी न रही घुंगटकी, ती मटकी तशीच्या तशी राहिली आणि तिला ते घुंगट ओढायला सुरुवात केली,
घुंगट खाली ओढायचं कृष्णासमोर ती लाजली शर्मेनं, म्हणून तिनं घुंगट खाली ओढलं आणि उघडल्यानंतर परीन रही घुंगट की दाद सिर से टार मटकी, तो कटकी कटकी हो गई मटकी. घुंगट ओढायला गेली आणि डोक्यावरचं ते घागर मटकं खाली पडलं. दाद सिर से टार मटकी, तो कटकी कटकी हो गई मटकी. आ कटकी कटकी हो गई मटकी. त्याच्या समोर जर तुम्ही पडदा करायला गेले तर तुम्ही छिन्न भिन्न होऊन जाल. म्हणून त्याला उघड्या डोळ्याने बघायचा प्रयत्न करा. नैनों को बंद करके तू चर्म चक्षु खोल. आतमधले मर्म चक्षु खोल. चर्म चक्षु बंद करके मर्म चक्षु खोल. की बाहेरचे चर्माचे जे कातड्याचे जे डोळे आहेत ते बंद करून आतले डोळे उघडले गेले पाहिजे. अशा पद्धतीनं भगवान कृष्णाला बघण्यासाठी डोळणी सुद्धा लालायित झालेले आहे. डोळणी सुद्धा ज्या कल्पनेच्या पलीकडे भगवान गोपाल कृष्ण परमात्मा आहे. आणि हा भगवंत जास्त बोललेला नाहीये, पण त्याच्या लीळा इतक्या जबरदस्त आहे, लीळा इतक्या वेदक आहे की त्या वेदकपणामुळं समस्त गोपीवृंदांना वाटतं की हा आमच्याशी बोलला पाहिजे, हा आमच्या जवळ आला पाहिजे, याने आपल्याला जवळ घेतलं पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं. आणि अशी ही मटकी गायांना वेणू गायांना सुद्धा वेध लावते. समस्त गोपिका तर वेधल्याच आहेत, मयूर वेधले आहेत. आता गाया वेधलेल्या आहेत. गायांचं नीट वर्णन आहे का तुम्हाला 7 दिवस भागवतामध्ये ते ऐकायचंच आहे. परंतु हे जे वर्णन आहे दशम स्कंदामध्ये आलेलं, हे वर्णन खूप अप्रतिम आहे. आणि व्यासांनी इतकी जबरदस्त त्याच्या पाठीमागे कल्पना केली की ती कल्पना आपल्या सामान्य बुद्धीला कधीच पटणारी सुद्धा नाहीये, समजणारी सुद्धा नाहीये. त्याच्या पलीकडेही काही असू शकतं. जसं संत ज्ञानेश्वर भगवंताच्या निढळाची कल्पना करत असताना, नुसती निढळाची म्हणजे माथ्याची कल्पना करत असताना म्हणतात, त्याच्या निढळावरती कोटी चंद्रप्रकाश आहे. जयाची निढळे कोटी चंद्रप्रकाश. हजारो चंद्रांचा प्रकाश नुसता त्याच्या कपाळावरती आहे. आता आपल्याकडे चंद्र आहे म्हणून आपण चंद्र गृहीत घेतला, पण त्याच्याही पुढचा जर दुसरा ग्रह असता तर आपण त्याला ती उपमा दिली असते. अशा पद्धतीनं या ठिकाणी गायांना वेध लागलेला आहे. गाया वेधित होऊन भगवान गोपाल कृष्णाकडे आकर्षित होऊन बघत आहेत. आणि अशा तशा बघत नाहीये. जो चारा आहे तो तोंडामध्ये जसा तसा घेतलेला आहे, तो चारा अर्धा मध्ये अर्धा बाहेर, आणि डोळे सुद्धा बंद केलेले. ध्यानमग्न अवस्थेमध्ये त्या कानांचा जो आकार आहे, त्या गायींची कान नीट बघा, ते द्रोणासारखे असतात. त्या कानांना त्या अशा वरच्या बाजूला करून बसलेल्या आहेत. डोळे बंद, तोंडामध्ये चारा जसाच तसा, आणि त्या कानांना द्रोणासारखं करून भगवान गोपाल कृष्णाचा अधरामृत पान करण्यासाठी त्या सज्ज आहेत. इकडे वेणूचं वादन चालू आहे, भगवंत वंशी वाजवतोय, आणि त्या रसपान करत आहे. आणि रसपान करत असताना इतक्या त्या स्वतः तल्लीन झाल्या, जणू काही त्यांना पाना फुटायला सुरुवात झाली. आणि गायींच्या स्तनांमधून आपल्या आपण दूध निघायला सुरुवात झाली. मंडळी, आपल्या आपण दूध निघायला सुरुवात केली. आजच्या काळामध्ये वासरू नसेल तर ते वासराचं कातडा आणून त्याच्यामध्ये भूस भरून ते डुप्लिकेट तयार करावं लागतं, तेव्हा गायीला दूध निघतं, तेव्हा कुठेतरी पाना फुटतो. ह्या गायींना भगवान गोपाल कृष्णाच्या त्या वेणूने पाना फुटला. आणि पाना असा फुटला नाहीये, त्या काही 10-20 गायी नाहीये, आपली 1-2 गाया नाहीये, त्या लाखो गाया आहेत. आणि अशा लाखो गायांचा फुटलेला पाना, निघालेलं दूध, त्याचीच एक वेगळी गंगा तयार झाली, त्याचीच एक वेगळी जमुना तयार झाली. आणि ती जमुना त्या मोठ्या जमुनेमध्ये मिसळायला लागली. आता वर्णन नीट लक्षात घ्या, हे वर्णन समजण्यासारखं आहे. किती जबरदस्त गोपी नुसती कल्पना करत आहे की त्या गायीच्या स्तनामधून निघालेलं दूध, त्याची एक वेगळी नदी तयार झाली, आणि ती नदी यमुनेमध्ये मिश्रित झाली. आता यमुना म्हणजे कोण? ती यमराजाची बहीण. ती मुळात काळी, तिचं पाणी काळशार आहे. मागे एकदा चिंतनेला गेलो आपण, बघितलं असेल ते काळशार पाणी. त्याच्यामध्ये मध्यभागी दुधाचा हा सफेद पट्टा त्याच्यामध्ये गेला, आणि असं प्रतीत व्हायला लागलं, असं भासायला लागलं की यमुनेनं सफेद रंगाची एक रेशमी साडी घातलेली आहे.
यमुनेच्या कडेला वृक्ष आहेत, लता आहेत, वल्लली आहेत. हवेला ते लता वल्ली डोलतायत आणि अचानकपणे आलेल्या वाऱ्याने सगळे पान आणि फुलं यमुनेच्या त्या तटामध्ये, यमुनेच्या त्या पात्रामध्ये बिखरलेली आहेत आणि त्या यमुनेला आपली ती सफेद साडी, श्वेत साडी, रेशमी वस्त्र घालून भगवान गोपाल कृष्णाची पूजा करण्यासाठी ती निघाली आहे. तिच्या पात्रामध्ये ज्या लहरी उठत आहे, कवी सांगतात की त्या लहरी जणू लहरी नसून ती यमुना हात वरती करून तिच्यामध्ये आलेलं कमळ भगवान गोपाल कृष्णाच्या चरण कमलावरती अर्पण करण्यासाठी निघत आहे. किती समर्पित भाव आहे, किती यमुनेचं त्या ठिकाणी असलेलं प्रगटीकरण, भावाचं द्रवीकरण या ठिकाणी गवळणी करत आहे. हेच विलोकित आहे. पशु पक्ष्यांना सुद्धा वेद लागलेला आहे. कोयल नावाचा पक्षी आपल्याकडे कोकिळा ही गाते फक्त शरद ऋतू येण्याच्या अगोदर. वर्षा ऋतूमध्ये ही गात असते, ती गरमीमध्ये गात नाहीये. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कधी कोकिळा ओरडताना दिसणार नाहीये, हिवाळ्यामध्ये कधी कोकिळा ओरडताना दिसणार नाहीये. बोलण्याला सुद्धा इतका कुठं संयम असतो का? पक्ष्यांकडून शिकावं की ह्या पक्ष्यांनी स्वतःला असे सिद्धांत घातलेला आहे, स्वतःला असा संयम घातलेला आहे, स्वतःचा विवेक असा जागृत केलेला आहे की ही पशु पक्षी चराचर सुद्धा स्वतः नियमात वागतात. कोकिळा फक्त पाऊस येण्याच्या पूर्वी गागत असते, ऋतू प्रगटीकरणाच्या पूर्वी गागत असते. वर्षभर ती बोलत नाही आणि ती कोकिळा स्थितप्रज्ञ होऊन त्या ठिकाणी ती कोकिळा स्वतःला त्या भगवंताच्या चरणाजवळ अर्पित करून वेणू ऐकत आहे. ही पशुपक्ष्यांची गत आहे. दुसरी सखी म्हणते की कृष्णाच्या वरती जे असलेले ढग बघा. आता हे आपसामधलं वर्णन आहे. तुम्ही बाया ज्यावेळेस एकत्र बसता त्यावेळेस कशाचं वर्णन करता? करताना आपसामध्ये ज्यावेळेस दोघी भेटल्या, शेजारी भेटल्या, जावा भेटल्या, सासा भेटल्या, तर शेजारचं काहीतरी वर्णन चालू असतं ना आपल्याला. यांनी बाल कोरला, त्यांनी शेतावरती हे केलं, त्यांनी त्याच्याशी भांडण झालं, त्याची पोर इकडं, याची पोर तिकडं, त्याचा पोरगा इकडं, चालू असतं ना आपला काहीतरी संवाद चालू असतो. आपला निरर्थक संवाद असतो, आपल्या संवादाला अर्थ नाहीये, आपले वाद घालणारे संवाद असतात, आपल्या संवादामध्ये तात्पर्य नाही. इथला जो संवाद आहे गोपी गोपींमधला, तो संवाद बघण्यासारखा आहे. वरती ढगांना बघून सुद्धा त्या गोपी म्हणतात की बघा गोपाल कृष्णावरती, कन्हैयावरती हे ढग निवारा करत आहे की जणू हा पृथ्वी तलावरचा राजा ह्या ढगांनी त्याच्यासाठी छत्र तयार केलेलं आहे. आकाशामधले जे ढग आहे ते भगवंतासाठी छत्र करून बसतात. शरद ऋतूमधले ते ढग पांढरे शुभ्र ढग आहे, थोडस ऊन पडतं, ऊन पडल्यामुळं ते ढग पुन्हा काळे व्हायला सुरुवात होतात. भगवंताला गरमी लागू नये म्हणून थोड्या सावलीमध्ये ते ढग स्वतः बसायला सुरुवात करतात. जणू ते ढग आनंद अश्रूंचं किंवा अभिषेकाचं भगवंतावरती पाणी टाकत असतात. ते ढग साधारण नाहीये. पूर्वीच्या काळी असलेले ऋषीमुनी असं गोपिका वर्णन करतात की ते भक्तजन आहेत, ऋषीमुनी आहेत आणि अचानकपणे ते आपसामध्ये लागून गरजायला सुद्धा सुरुवात करतात. गोपी म्हणतात हे गरजत नाही, हे पारायण करतायत, हे स्तुतिपाठ करतायत. जय हो भगवान कन्हैया तेरी, जय हो बंसीवाले की जय, द्वारकाधीश विजयते. अशा पद्धतीने ते वर्णन करत आहे. त्या ठिकाणी त्या बांबूच्या आड, झाडांच्या आड भील कन्या उभ्या आहेत. भक्तिभावाचं एक अप्रतिम प्रतीक. बघा बिलांच्या कन्या आहेत, बिलांच्या पुरी आहेत, कपडे घालायला व्यवस्थित नाहीये, अंगावरती हे नाहीये, तरी पण नटून थटून आलेले आहेत. जंगलामधून जे काही भेटल तो शृंगार करून त्या ठिकाणी आलेले आहेत. 10-10, 20-20 हजाराचं लग्नाला शृंगाराचं पॅकेट घेऊन सुद्धा, लग्नाला ब्युटी पार्लर मध्ये 20-20, 50-50 हजार रुपये घालून सुद्धा नवरी मध्ये कुठेतरी मी आज फोटो ज्यावेळेस बघते किंवा व्हिडिओ बघते, माझा व्यवस्थित मेकअप झालेला नव्हता, माझा शृंगार व्यवस्थित झालेला नव्हता. तक्रारी असतात आपल्या भरपूर, आपण हजारो रुपये घालून सुद्धा तक्रारी करतो बंधूंनो. परंतु ह्या भिल्ल कन्या ज्या आहेत, भिलाच्या मुली ज्या आहेत, त्या तशाच अवस्थेमध्ये तिथं झाडांच्या पाठीमागं उभ्या आहेत आणि बासुरीचं वादन ऐकत आहे. त्या स्वतःला लपवून धरत आहेत की जेणेकरून भगवंताला, भगवान गोपाल कृष्णाला आपण दिसू नये. कदाचित आपण जर दिसलं तर तो वेणू नादन थांबवेल, वेणू वादन थांबून घेईल, आपल्याला बघून तो वेणू वाजवणार नाही. आणि जसा भगवंत पुढे निघून जातो, गोपाल तिथून हलतात, कन्हैया तिथून हलतो, मग त्या गवळणी भिल्लकन्या काय करतात, तिथलं जे गवत होतं त्या गवतावरती कन्हैयाचे कुंकुमाने भरलेले, अष्टगंधाने भरलेले, सिंदुराने भरलेले जे चरण कमल त्या ठिकाणी आलेले आहेत,
त्या चरण कमलांवरती डोकं ठेवतात, भगवंताच्या पावलावरती डोकं ठेवतात, तिथला लागलेला कुंकुम उचलतात, स्वतःच्या कपाळाला लावतात, नव्हे नव्हे इतकं त्याच्यामध्ये तल्लीन होतात की स्वतःचं उघड अंग त्या गवतावरती लोळण घेतात आणि उघड्या अंगाला पूर्ण हरिचंदन लावून घेतात. काय जबरदस्त भाव आहे, काय लालसा आहे भगवंताची. आपल्या जवळ मंदिर असून सगळं सकाळ संध्याकाळ जाण्याची इच्छा होत नाहीये. 4 वर्ष तो गोपाल कृष्ण तिथं राहायला का नाही, तिथं नांदला, तिथं वास्तव्याला लागला, बागडला, खेळला, तर ते 4ही वर्षामध्ये एक दिवस असा नसेल की गवळणींना त्याचा वेध लागला नाही, एकही दिवस असा नसेल की गवळणींनी त्याची चर्चा केली नाही. असा हा भगवान गोपाल कृष्ण परमात्मा हळूच त्या जागेवरून पुढे जातो, गोवर्धनाच्या शिखरावरती जातो. गोवर्धन पर्वतावरती गेल्यावरती तो गोवर्धन सुद्धा त्या भगवंताच्या चरण पदकमलाने, नाजूक चरण कमल आहे, त्या चरण कमलाने तो गोवर्धन सुद्धा रोमांचित होतो. गोवर्धनावरती आलेले जे झाड झुडपं आहेत ते म्हणजे त्याचे उभे राहिलेले रोमांच आहेत असे कवी कल्पना करतात. आणि त्याच्यामधून बघा थोडे थोडे त्यावेळेस पावसाळ्याचे दिवस असल्याने छोटे छोटे झरणे चालू होते, छोटे छोटे प्रवाह चालू होते. कवी म्हणतात हे झरणे नाहीयेत, हे प्रवाह नाहीयेत, त्या रामकृष्णाच्या म्हणजे बलरामाच्या आणि गोपाल कृष्णाच्या चरण कमलाने तो गिरिराज जो आहे तो सद्गदित झाला, तो हसायला लागला, तो आनंदाश्रू ढाळायला लागला. आणि त्याचे हे झरणे म्हणजे आनंदाश्रू आहेत. इतका अप्रतिम वर्णन. तो भगवंताला कुठेतरी त्या एका गुफेमध्ये तिथं निवारा देतो, तिथं कंदमुळ्याचे गोपाल कृष्ण आराधना करतात. अशा पद्धतीनं वृंदावनामध्ये जो विनोनाद झालेला आहे, स्वर असा आहे, तो वेणुनाद असा आहे. ती वेणू आपल्या जीवनामध्ये आपल्याला लक्षात आली पाहिजे. कुठला तरी एक स्वर जर आपल्याला सापडला तर तो सुरादेश आपल्याला प्राप्त होईल, तो भगवंत आपल्याला प्राप्त होईल. अशी ही वेणू परम पावा मुरली. शेवटचा प्रसंग आता, कारण आपल्या जीवनामध्ये सूर सापडत नाही आपल्याला, आपण बेसूर झालेली माणसं आहे. आपलं जीवन सांगायचं म्हणजे काय, संसाराला दुष्णी देते मोरडून नकट्या नाकाला. एक छान चारोळी आहे की संसाराला दुष्णी देते मोरडून नकट्या नाकाला, उठता बसता छीतू छीतू जीवन हे पिकदानी का. संसाराला दुष्णी देते मुरडून नकट्या नाकाला, उठता बसता चीतू चीतू जीवन हे पिकदानी का. आणि पुढचा ऐका, टीव्हीवरची बघून म्हणते घ्यागून थोडे नवऱ्याचे. बाया मुली म्हणत असतात टीव्हीवरचे बघून थोडे, घ्यागून थोडे नवऱ्याचे. आणि तो नवरोबा म्हणतो ताटाखालचं मांजर झालं म्हणजे प्रेम कहाणी का. मी जर ताटाखालचं मांजर जर झालो, हिचं दिवस रात्र ऐकत झालं म्हणजे हिच्यावरती प्रेम करतो, असा काही त्यातून अर्थ निघाल का. आपलं जीवन म्हणजे असं आहे. आपल्या प्रेमाचा सूर निखळून गेलेला आहे. आपल्याला जगायचं म्हणून जगायचं, 4 भिंती बांधल्या, त्या भिंतींमध्ये जीव जागतं कोणीतरी पाहिजे, त्या भिंतींना कोणी लाथा मारणारा पाहिजे, त्या भिंतींना सुद्धा कान तिचे उघडे करायसाठी कोणीतरी पाहिजे. म्हणून आपण घरामध्ये जगतो. आपण प्रेममय झालेलं नाहीये, आपण वादमय जीवन जगत आहोत. मग त्याच्यामुळेच आज घरं वाढत चालले आहेत, जमिनीचे तुकडे वाढत चालले आहेत, शहरीकरण वाढत चालले आहे आणि माणसांची मन सुद्धा विस्कटित होत चाललेली आहे. अशी ही वेणू आपल्या जीवनामध्ये उतरली पाहिजे, वेणुनाद आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे, तरच जीवनाला काहीतरी अर्थ आहे. जीवनामध्ये सूर गवसा, काहीतरी चांगला सूर गवसा, भगवत भक्तीचा सूर गवसा, एखाद्या सत्ग्रंथाचा सूर गवसा, एखाद्या गुरुचा सूर गवता, आणि तो जीवनामध्ये असलेला सूर तुम्हाला ईश्वरापर्यंत, स्वराधीशापर्यंत, भगवंतापर्यंत प्राप्त करून देऊ शकतो. अशी ही मुरली, अशी ही वेणू. शेवटचा प्रसंग नीट कान देऊन ऐकावा. भावनिक प्रसंग असा झाला की ही वेणू कुठेतरी थांबली, विसाव्याला पावली. तो प्रसंग तुम्हाला सांगतो. 10-11 वर्षाचा कृष्ण झाला आणि 10-11 वर्षाचा कृष्ण झाल्यानंतर कंसाला वाटलं की आपला भाजप मथुरामध्ये आलाच नाही, याला बोलवावं, नीट बघावं, डोळे भरून बघावं, आणि हा आपला खरंच कर्दन काळ आहे का, हा आपल्याला खरंच मारणारा आहे का, असं बघून त्याचा काहीतरी एकदाचा निर्णय लावून टाकावा. म्हणून त्याने अक्रूराला वृंदावनामध्ये पाठवलं की गोपाल कृष्णाला तू घेऊन ये. अक्रूर वृंदावनामध्ये आला आणि त्यांनी नंद बाबाजवळ आपली विनंती सांगितली, प्रस्ताव सांगितला की मी ह्या कामासाठी आलेला आहे.
नंदबाबा म्हटले ठीक आहे, तुला घेऊन जायचं. नंदबाबाला आतल्या गोष्टी माहिती नाही. नंदबाबा म्हटले जा, त्याचे आई वडील तिथं आहेत, त्याला भेटवणं गरजेचं आहे. कंस त्याचा मामा आहे, भेटवणं गरजेचं आहे. आणि रात्रीची ती अक्रूराची भेट, सकाळी अक्रूराने तयारी केली आणि भगवंताला निघण्यासाठी गोपालकृष्णाला, कन्हैयाला प्रार्थना केली. तसा अक्रूर हा कृष्ण भक्त जागा. अक्रूराचं कदाचित वर्णन चुकीच्या पद्धतीने आलं असेल ग्रंथांमध्ये, पण अक्रूर हा क्रूर नाही, तो अक्रूर आहे. त्याच्या ठिकाणी क्रूरताच नाही. आणि हा अक्रूर भगवंताला चला म्हणतो. मग जो गोपालकृष्ण, सगळ्यांना वेद लावणारा गोपालकृष्ण 2 मिनिटासाठी तिथं सभा घेतो. त्याची ती जीवनातलं पहिलं ज्ञानदान, जीवनातली पहिली सभा गोपालकृष्णाची वृंदावनामध्ये झाली. एका मोठ्या चौथऱ्यावरती सगळं समस्त यादव मंडळ तिथं जमलेलं आहे, ब्रज मंडळ तिथं जमलेलं आहे. आणि गोपालकृष्ण त्या चौथऱ्यावरती उभा राहतो आणि उभा राहून सगळ्यांना नमस्कार करतो. समस्त यादवांना, समस्त गोपिकांना, गोवळणींना, ज्यांची पण थट्टा केली असेल, मस्करी केली असेल, सगळ्यांना चरण स्पर्श करतो, क्षमा मागतो. आपल्यामध्ये राहून तुम्ही मला जे काही प्रेम दिलं, ते प्रेम कदापि उतराई होणं नाहीये. म्हणूनच की काय, मी तुमच्यामध्ये पुन्हा येईल, मी तुमच्यामध्ये परतेल, असं आश्वासन त्यांनी गोकुळवासियांना दिलं. क्षणात गोपिका रडायचं थांबल्या. पण शेवटी गोपिका असत्या, गवळणीच त्या, प्रेमाचा अथांग सागर त्यांच्यामध्ये बसलेला होता, भरलेला होता. त्या गोपिका आपसामध्ये चर्चा करायला लागल्या की आज कन्हैया आपल्यामधून चाललाय, आपल्यामध्ये निघून जातोय, तर हा याचा रंग थोडासा धुसर का वाटतोय, सफेद थोडासा वाटतोय, पांढरा थोडा वाटतोय. त्या बिचाऱ्या गवळणींना कोण सांगेल की काल अक्रूर आल्यापासून जेव्हा कळलं की कृष्ण उद्या जाणार आहे, रात्रभर गवळणी झोपल्या नाही, रात्रभर त्यांच्या डोळ्याला डोळा लागला नाही. आणि म्हणूनच की काय, त्या अश्रूचा एक सफेद पडदा त्यांच्या डोळ्यासमोर तयार झाला. आणि सकाळी ज्यावेळेस त्या गौरवानं कृष्ण कन्हैयाला बघितलं की त्यांना वाटलं की कन्हैया आपल्यामधून जातोय, म्हणून यांनी रंग बदलले. पण त्यांनीच रात्रभर जागून त्या अश्रूंचा एक पडदा तयार केला होता. आता दुसर दिसत होता कृष्ण. पण त्याच्या एका वाक्याने थोडा तरी आराम भेटला की मी तुमच्यामध्ये पुन्हा येईल. वृंदारण्यम स्वपदगमनम प्राविशद गीत कीर्ती. शेवटी आमच्या भाग्यात काय हो, अरे गोविंद कृष्ण मुरारी, अरे गोविंद कृष्ण मुरारी, घनश्यामा गोवर्धन धारी, घनश्यामा गोवर्धन धारी. शेवटी भजनच करायचं. आपण त्याचा स्वर आळू शकतो, सुरात आळू शकतो, पण त्याला आळवणं सोपं नाहीये, तितकं सोपं नाही. घनश्यामा गोवर्धन धारी, बंसी के स्वर नाद से तेरो, मधुर तान से मुझे पुकारो, बंसी के स्वर नाद से तेरो, मधुर तान से मुझे पुकारो. हरे कृष्ण गोविंद हरि हर, मुरली मनोहर नाम तिहारो, मुझे विसारो हे गोपाल, मैं खोई गैया तेरी, तुम ढूंढो मुझे गोपाल, मैं खोई गैया तेरी. सुध लो मोरी गोपाल, मैं व्याकुल गैया तेरी, तुम ढूंढो मुझे गोपाल, मैं खोई गैया तेरी. इथे श्री कृष्णार्पण नमस्तो. झालेली सेवा भगवंताच्या, आपल्या संतजनांच्या, श्रावक वर्गाच्या चरणाजवळ अर्पण करतो. त्रुटी झाली असेल तर आपण सढळ अंतकरणाने, सदृढ अंतकरणाने क्षमा करावी. आपल्या समोर